कुठं चालले तू? पूजा करायला चालले. कशाची पूजा? मंदिरात चालले. आता हे टाइम आहे का मंदिरात जायला पूजेला? जाऊन येते ना नाना. आता टाइम किती झालाय? झालंय पण जाऊन येते की. आता किती वर्ष झालं? तिथले पाहुणे येते तिथले पाहुणे येते, कुठलंच जमाना. पण मी काय करू, जाते दर्शनाला जाऊन येते की एकदा. काय होतंय त्याला? देवा नवस करून देव पावतो का अशाने? तुला जसं करायचं तसं कर. मंदिरात जाय नाही तर देवा नवस कर. माझं मी जातो राहणार. आई नाना, आई कुठे गेले आई नाना? तुला काय झालं रडायला? कुणी बोललंय का तुला? कुणी? अरे बोल ना, मुकीस का काय? आई नाना दिसणार कुठे गेली? अरे तुला कुणी मारलंय का? नाना काय बोललेत का तुला? हो नाना बोललेत मला. काय बोललेत नाना? मंदिरात जाऊ नको म्हणून. मंदिरात जायचं टाइम आहे का? सकाळी उठता येत नाही का तुला? सगळे उठते की आई लवकरच राहत जाते. मी काय करू एकटी? सगळं मलाच करावं लागतंय. अरे कधी जायचं कधी नाही जायचं देवाला? तू चल मग माझ्यासोबत. बरं आवडलं का तुझं? हो माझं आवडले. सकाळी लवकर उठायचं तर मग मी चिठ्ठी करते सगळं. आई जाती राहणार आणि सगळे जाते तर मी एकटीच काय काय करू? आणि त्याच्यात मला टाइम लागतो. मग पटकन उठायचं. आईला म्हणायचं चल बाबा सोबत. तू चल माझ्यासोबत आता. आवडलंय तुझं? हो, माझं आवडले चल सगळं. मग पटकन. हो जाऊ चल. चल. मी सगळं देवाचं ऐकते ते करते. देवाने माझं ऐकायला पाहिजे. दरवेळेस पूजा ते करते, सगळे मलाच बोलते. तर मी काय नाही करून बघ. आता ते जमत नाही, ते माझी काय गलती त्याच्यात? व्हायला पाहिजे ना. कसं व्हायला मला पण कळायला गेले. इतकी देवाची पूजा करते, 16 सोमवाराची व्रत करते, सगळं मीच करते. काय सुद्धा देव मला हे करीना गेला. आता बघतेच नाही तर ज्यूस देते माझा. जेवण ते बघते, कुणालाच तोंड दाखवत नाही. आईला नाही कुणालाच नाही. नाहीतर ज्यूस देणार आहे मी. माझं देवाने नाही ऐकलं तर. आई दादा चल ना. आवरले माझं. आवरलं ना? हो चल लवकर. चल लवकर. आले. चल चप्पल घाल. ही तर बाहेर आहे माझी चप्पल. चल चप्पल घालू दे मला. घाल पटकन. काय उशीर लावायला लागला तुम्ही? मला काम धंदे असते ते. थांब की बाबा, मला चप्पल तर घालू दे की. तुझं तर काहीतरीच आहे. चल चल दादा ऐक की, अरे गाडी तरी घे की बाबा. गाडीत पेट्रोल नाही आहे. चल तू नाही रे. बडबड लावायला लागली. चल मला काम आहे, पटकन जाऊन येऊ. चल गाडी घेतली असती, गाडीत पेट्रोल कमी आहे. पुन्हा नाना तुला बोलते ना मला बडबड करते. तुझं तर काहीतरीच आहे बाबा, रोजच ते. त्याकडे पेट्रोल पैसे आहेत का? हो दादा आहेत पैसे. मग घे इकडे, मी आणतो जाऊन पैसे गाडी. बरं जा. थांब मग इथं. हो लवकर ये बघ. मी तर वाट बघते तुझी. त्याची वाट बघत बसते तू. ऐकू तर कदूर आलाय. सगळी माझीच चुकी दाखवते तो. त्यांना समोरच्याला पसंत पडत नाही. मी काय करू? दरवेळेस मलाच येऊन बोलते. भाऊ पण असा चिंगट आहे ना. सगळे पैसे ते काही असलं की मलाच मागवते पेट्रोलला. त्याला एखाद्या पुरीनं मागितलं असतं तर लगेच दिले असते कुणी. माझेच पैसे सगळे संपून टाकते. जेव्हा बघा होता कधी येतोय काय माहिती. किती वेळ चेंगट कुटाला आलंच ना. चल लवकर. तुझ्याकडे नव्हते का पैसे? काय पैसे असते तर तुला माहित नसते का ना? काय तुझ्याकडे पैसे नाही तर दरवेळेस माझ्याकडेच मागतो. चल उशीर व्हायला लागलाय. थांब येतो. पैसे नाहीत पण लोकांनी चला पाडशील मला. नाही नीट बघ तुझी वडणी. बस झाली तुझे नाटक. काय नाटक केली तर मी? चल की बाबा, लय ऊन लागायला लागले ना. आता उन्हात कळतच नाही. चल बाबा, उशीर झाला. मी काय करू त्याला? चल ना. चल बाबा. कुणाचा आहे रे फोन? कुणाचं नाही, मित्राचा. हॅलो हा बोल ना. आवर लवकर. थांब ना. हो देवाला चालू दर्शनाला बहिणी सोबत आहे. अरे ऊन लागतंय बाबा, लवकर आवर. पण आवर हो की. बरोबर ठेवू का? आणि इतक्या लवकर कसं काय रे फोन? काय बाबा तुझं फोनचं सारखं हे नाही ते तुला उतर बरं. उतर एक मिनिट. काय इतका कॉल आला रे तुला? मित्राचा फोन आहे. काय मित्राचा फोन? काय काम असते तुझ्या मित्राचे? काय माहिती ऐन टायमालाच. हॅलो हा बोल ना. अरे माझी बहीण सोबत आहे.
तो बी सारखं सारखं काय फोन लावायला लागली आत्ता नाही येणं होणार. अरे तिला दर्शनाला घेऊन चालू आहे. नानाने भांडणं केलं ते सोबत. हा नाही रे येणं नाही होणार. ऐक पाय पडतो राव तुझ्या मी. तसं नको करू. कितीच वेळच झालं हे बोलतोय कुणाला तरी. कुणाला बोलायला लागलाय का माहिती. बरं काय करतो तुला सोडून येतो देवळामध्ये. पुरीलाच कुणाला तरी बोलायला लागलाय. येतो येतो. हो ठेव का. कवाच झालंय दादा येईना गेलाय. कुणाला बोलतोय काय माहिती. आधी एवढीशी होते तेव्हा सगळे जीव लावायचे. आता सगळे नुसते धासपूस करायला लागलेत मोठी झाले तर. लयच बाबा हे असलं ह्याला तर मला तर लय राग आलाय ह्याचा. बरं आवडलं तुझं. आम्हा माझं आवडले की चल ना. बरं ऐक ना. काय मला मी अर्जंट काम करतो. जाईन. ऐ तसलं नको सांगू काय. मला नेऊन सोड कसलं ऊन पडलं हे बघ ना. अरे ते मित्र पुण्याला चाललाय रे. सगळ्यांनी मला हेच केले करा. तुझ्या पाया पडतो बाई. काय पाया पडतोस. तू एकटी जाय ना आजचे दिवस. पेट्रोलला माझ्या पैशाचं टाकून घेतलंस. सगळं हे करतोस. तुझे पैसे देतो आम्ही. पैसे देतो तुझे. पण मला नेऊन सोड ना आधी. नाही रे ते जाईन मग मी काय करू. तुझा एवढा कोणचा मित्र आहे रे. अरे ते नंद्या नाही का आर्मी मधला. एक तर आमची 6-6 महिने भेट नसती राव. ते चाललाय. जाय कर काशी तुझी. तुझं काही ना काही घरालाच आहे माझ्या पुढे. सगळे मलाच बघते. पुढच्या टायमाला नेतो रे. काय गरज नाही. सगळे कसं करतो. कुठं जायचंय काय माहित त्याला. कुठं तोंड काळ करायचं. कुठं गेलाय काय माहिती. त्याला कळत कुठं गेलाय. एकटीला सोडलं. किती वेळ झालं. कुठं गेला काय माहिती. मित्रालाच भेटायला गेला का कुणाला गेला काय माहिती. बाई गो काय अपशगुन झालं का काय माहिती. देवाच्या मनात तरी काय आहे मला कळास ना. घरचे तसे बोलते तर आणि नारळ पण असं पडले मला काही कळतच गेले. काय झालं असं. नारळ पण पडलं. काय बाई मगाशी ते नारळ पडलं. आता ही ओढणी अडकली. तेव्हा काय चुकलंय रे माझं तू तरी सांग. सगळे घरचे पण असं बोलते तर. तिथं नारळ पडलं. तिथं येताना वडणी अडकली. काय चुकलं माझ्याकडून सांग ना. कुणी सुद्धा येत नाही तुझ्याकडं. मी सांगणं घालते तुला. दरवेळेस मी येते तुझ्याकडं. कुणी सुद्धा येत नाही. आणि माझं असं का केलंस तू. का करायला लागला सांग ना. कधी मला फळ देतोस. मला ते तरी सांग ना देवा सांग ना. सगळ्यांचं वय लागलेत लग्न. ते माझं कसं लग्न व्हायला देवा सांग ना तू. किती करते मी तुझी पूजा. कुणी सुद्धा येत नाही तुझ्याकडं. फक्त मीच येते तुझ्याकडं. कधी माझ्या हाकीला धावणार आहे सांग ना. घरचे ते सगळे मला बोलतात पण मी काय करू सांग ना. सांग ना देवा सांग ना तू. कधी माझ्या हाकीला धावणार आहेस तू सांग मला. सांग ना कधी हाकीला धावणार आहेस माझ्या तू सांग ना देवा. सांग ना तू. हे बघ 1-2 तुकडे करणार आहे मी माझे. तू माझ्या हाकीला धावणार आहेस का नाही सांग मला तू.